श्रावण संपताच खवय्यांची पावले पाडव्याला मंगळवारी मटण मार्केटकडे वळली आहेत. पाऊस काळ असल्याने श्रावणात बहुतांश घरांमध्ये मांसाहाराला बंदी असते. मात्र विदर्भात तान्ह्या पोळ्याच्या दिवशी मांसाहारी खवय्ये आपली हौस भागवून घेतात. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी येणारा बडगा म्हणजेच उत्तमोत्तम नॉनव्हेज डिशेससाठी पर्वणी असते. या पुढच्या काळात हरितालिका आणि गणेश उत्सव असल्याने पुन्हा या खाण्यावर निर्बंध येतात. त्याआधी जिभेचे चोचले पुरवण्यासाठी कोंबडी, मटण आणि मासे विक्रेत्यांकडे खवय्यांच्या रांगा लागल्या आहेत. गेल्या महिन्याभराची कसर भरून काढण्यासाठी घरोघरचे नॉनव्हेज प्रेमी सज्ज झालेत. बघूयात नॉनव्हेज खवय्ये यांनी दिलेली प्रतिक्रिया. महीने भर से श्रावण सोमवार चालू था, कल से श्रावण सोमवार खत्म हो गया है। तो आज जैसा पाड़वे का दिन है और आज और कल 2 दिन खाएंगे लोग, फिर से गणपति के चालू हो जाने से फिर और बंद हो जाएंगे मटन खाना लोग 8 दिन 10 दिन के लिए। इसीलिए आज जो लोग मटन मार्केट में अच्छी काफी भीड़ है और बकरे का स्वाद लेने के लिए लोग आ रहे हैं। आज श्रावण सोमवार संपल्यानंतर आज लोकांची खूप गर्दी वाढलेली आहे। अच्छा, महिनापूर्वी लोकांनी मटनचा स्वाद घेतला नव्हता म्हणून आज भरपूर गिराईक इकडे वाढले आहे। असं लोकांच्या आज मटन खाण्यासाठी आम्ही बकरे खूप प्रमाणात कापलेले आहे। लोकांनी खूप जास्त मटन खावी अशी माझी